नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या 45 मराठीवर. आज आपण घेऊन आलो आहोत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागाचा खास रिव्ह्यू. आजच्या एपिसोडमध्ये सस्पेन्स, ड्रामा आणि इमोशनल मोमेंट्स भरपूर होते. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की टच करा, ज्याच्यामुळे आमचे नवीन रिव्ह्यूज तुम्हाला लगेच मिळतील. तर दर्शक मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते यश आणि कावेरी यांच्या चिंतेने. अमृताचं कारस्थान उघड करण्यासाठी ते पुरावे शोधत असतात, पण जे मुख्य दुवा होता मोदकांमध्ये विषारी फुलं पुरवणारा फुलवाला, तो त्यांच्या हाती लागत नाही. त्याच्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण त्यांना वाटतं की अमृताने आधीच फुलवाल्याला सावध केलेलं आहे. या क्षणी स्क्रीनवर सस्पेन्स वाढतो, कारण आता वेळ कमी आहे आणि लग्नाच्या तयारीत घरात धावपळ सुरू आहे. काहीही झालं तरी हे लग्न होऊ नये, हे लग्न थांबवावं असंच त्यांना वाटतं. याच्यानंतरचा सीन खूप शांत पण मनाला भिडणारा आहे. मा आणि श्रीकांत यांचा छोटासा संवाद. श्रीकांत आणि मा एकमेकांशी बोलत असताना श्रीकांतची तब्येतीची विचारपूस होत असते. श्रीकांत आजारी असूनही घरातल्या लग्नाच्या गडबडीत बसलेले असतात, पण आजारी असतात. मा त्यांच्यासाठी उकळलेला काढा घेऊन येते. श्रीकांत थोडं हसत म्हणतात, इतक्या धावपळीत तुम्हाला उगाच माझा त्रास होतो. पण इथे मा खूप समजूतदारीने बोलते, हो माझं कर्तव्यच आहे ते. घरचं सुखशांती टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे ना. या सीनमध्ये दाम्पत्याचं खरं नातं आणि समजूतदारपणा प्रेक्षकांना जाणवतो बघा मित्रांनो. थोड्याच वेळात श्रीकांत विचारतात, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे? मा हसत उत्तर देते, सगळी तयारी पूर्ण झाली आहे, फक्त उद्याचा दिवस उजाडायचा बाकी आहे. उद्या आपल्या घरात आनंदाचा सोहळा आहे बघा. आणि श्रीकांतही आश्वासन देतात, मी उद्या ठणठणीत बरा होईन. दोन्ही लग्न पाहायला. हा सीन घरातल्या मोठ्यांच्या मनातलं समाधान आणि जबाबदारी दाखवतो बघा. त्यानंतर आजच्या भागाला खूप मोठं वळण येतं बघा. विद्या, जी यशची वहिनी असते, कावेरी आणि यशच्या खोलीमध्ये प्रवेश करते. ती आता तिच्या हातामध्ये बॅग असते, ज्याच्यामध्ये दागिने, पैसे आणि कपडे ठेवलेले असतात. विद्या त्यांना आग्रह करते, तुम्ही दोघं इथून पळून जा. भाऊजी आणि वहिनी, इथे थांबू नका तुम्ही, नाहीतर हे लग्न थांबवणं शक्य होणार नाही. हा सीन खूप तणावपूर्ण असतो, कारण प्रेक्षकांनाही वाटतं की आता यश आणि कावेरी काय निर्णय घेतील. ते खरंच पळून जातील का, की आत्तापर्यंत जे सत्य त्यांनी दडून ठेवलेलं आहे ते मला सांगतील का. पण इथे बघा मित्रांनो, यशचा ठाम निर्णय दिसतो. तो म्हणतो, पळून गेलो तर जे उदयदादाच्या बाबतीत घडलं ते पुन्हा होईल. आपण असं करू शकत नाही. कावेरीही त्याला पाठिंबा देते आणि सांगते, आपण पळालो तर मा यांना अमृताच्या आईसमोर मान खाली घालावी लागेल. त्यांना त्यांच्या पायावर नाक घासावं लागेल. आपण सत्य सांगू, शिक्षा भोगू, पण चुकीचं पाऊल उचलायचं नाही. हा संवाद यश आणि कावेरीच्या धाडसाचा आणि प्रामाणिकपणाचा दाखला देतो बघा. मग आता इथला सगळ्यात मोठा आणि आजच्या भागामधला धाडसाचा सीन हायलाइटेड केलेला दिसून येतो. यश आणि कावेरी मा यांच्यासमोर सत्य कबूल करण्यासाठी जातात. कावेरी सर्वप्रथम स्वतःचा भूतकाळ सांगते. ती स्पष्ट करते की ती उदयची खरी पत्नी नाही, ती उदयच्या पत्नीची म्हणजे तिच्या मैत्रिणीची मदत म्हणून या घरात आली. दोघींचं नाव सारखं असल्यामुळे गोंधळ झाला. अपघातात खरी कावेरी म्हणजे काऊ मरण पावली आणि शेवटच्या क्षणी तिनं हे वचन दिलं की माझ्या मुलाला सांभाळ. आणि मैत्रिणीला दिलेल्या वचनामुळे मला या घरात यावं लागलं चिकूला सांभाळण्यासाठी, म्हणून ती या घरात आली, पण सत्य सांगू शकत नव्हती. या कबुली जबाबात तिचे डोळे पाणावलेले असतात आणि स्क्रीनवर इमोशनल बॅकग्राऊंड म्युझिक वाजायला लागतं, जे प्रेक्षकांना स्पर्शून जातं. त्याचवेळी यशसुद्धा पुढे येतो. तो सांगतो, मी कावेरीवर खरं प्रेम करतो. अमृताच्या कारस्थानांमुळे आपण सगळ्यांनी त्रास सोसलेला आहे. अमृतानेच गणपती विसर्जनाच्या दिवशी कावेरीला पेटीमध्ये बंद केलं होतं आणि मोदकांमध्ये विषारी फुलं मिसळली होती. मी अमृताशी लग्न करणार नाही. ती या घरासाठी धोका आहे. या माणसांसाठी ती खूप मोठं संकट आहे. मी अशाच मुलीशी लग्न करेन जी या घराची आणि या घरातल्या माणसांची काळजी घेईल. हा संवाद प्रेक्षकांच्या मनात एक प्रकारचं समाधान निर्माण करतो, कारण सत्य आता उघड होतं आहे असं वाटायला लागतं. पण याच्या पुढचा धक्कादायक ट्विस्ट असा की माऐवजी बाबा श्रीकांत हे सगळं ऐकतात. श्रीकांत आश्चर्यचकित होतात, पण लगेच त्यांना त्यांचा स्वभाव दिसतो. ते दोघांना धीर देतात. ते विचारतात, तुम्ही खरं सांगताय ना? यश आणि कावेरी दोघेही मान डोलावतात. श्रीकांत हसत म्हणतात, जर खरंच तुम्हाला एकमेकांवर तुमचं प्रेम होतं तर आम्हाला आधी का नाही सांगितलं तुम्ही? मी तुमचा विरोधी नाही, तुमच्यासोबत उभा आहे. हा सीन एपिसोडचं इमोशनल पीक आहे बघा. बाबा आपल्या मुलांच्या पाठीशी उभे राहतात हे पाहून प्रेक्षकांना दिलासा मिळतो. याच्यानंतर श्रीकांत मा यांच्याशी बोलण्यासाठी जातात, पण त्यावेळेस मा
देवीसमोर प्रार्थना करत असतात. मा आनंदाने प्रार्थना करत म्हणतात, देवी आई, उद्या माझ्या दोन्ही मुलांचं लग्न आहे, त्या आनंदात पार पडू दे. कावेरी आणि अमृता या दोघीही आपल्या घरचं सुख वाढवणाऱ्या मुली आहेत. लग्न झाल्यावर मी घराचा सगळा कारभार त्यांच्याकडे सोपवेन. मा अमृताबद्दलही कौतुकाने बोलतात. थोड्याच वेळानं तिनं हे घर आपलंसं केलं आणि माझ्या आणि अमृताच्या आईच्या मधली दरी भरून काढली. हा सीन खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे प्रेक्षकांना समजून येतं की मा अजूनही सत्यापासून थोडीशी दूरच आहे. आता पुढच्या भागात श्रीकांत मा यांना सगळं खरं सांगतील का, आणि मा यांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं खूपच रोमांचक असेल. तर मित्रांनो, तसं बघायला गेलं तर आजचा एपिसोड खूपच ड्रॅमॅटिक, इमोशनल आणि सस्पेन्सने भरलेला होता. कावेरीने दिलेला कबुली जबाब हा सगळ्यात मोठा हायलाईट होता. तिच्या डोळ्यातून प्रेक्षकांना तिचं खरं दुःख जाणवलं. यशचं ठामपणा आणि सत्याच्या बाजूने उभं राहणं हे देखील प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील. त्याने अमृताचा मुखवटा फाडून टाकला आणि आपलं खरं प्रेम कबूल केलं. मला वाटतं की पुढच्या भागात अमृता आपलं लग्न वाचवण्यासाठी आणखीन मोठा डाव खेळेल. श्रीकांत मा यांना पटवू शकतील का, हा एपिसोडचा मुख्य सस्पेन्स ठरेल. तर दर्शक मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मा यश कावेरीवर विश्वास ठेवतील का, की अमृता पुन्हा एखादी नवीन खेळी करेल आणि लग्न थांबू देणार नाही? तुमचे अंदाज आणि मतं नक्की कमेंटमध्ये लिहा. तर मित्रांनो, आपण मालिकेचा थोडक्यात रिव्ह्यू बघितलेला आहे आणि खरंच तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची तारीख आहे 16 सप्टेंबर 2025. भेटू पुन्हा उद्याच्या नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मालिकेसोबत जोडलेले राहा.